या आपले पेशंट आहेत पुष्पा तरे आणि ह्या साधारणतः 1 वर्षानंतर आज आपल्या क्लिनिकला त्यांनी भेट दिली. तर सुरुवातीला त्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम होता. गुडघेदुखी ऑस्टिओआर्थरायटिस डेव्हलप झाला होता. म्हणजे डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सजेस्ट केलं होतं की दोन्ही गुडघ्यांमध्ये तुमची गादीची जी आहे ती झीज झालेली आहे, कार्टिलेज खराब झालेला आहे. पण आपल्याकडे व्यवस्थित त्यांनी 30 दिवस येऊन ट्रीटमेंट घेतली आणि 1 वर्ष झालं आता. आज तागायत त्यांना गुडघेदुखीचा बिलकुल त्रास नाहीये. तर आपले जे पेशंट आहेत जे आपल्याकडून बरे झालेले आहेत, तर अशा पेशंटकडूनच आपण त्यांची जी जर्नी आहे 1 वर्षाची ती ऐकूयात की स्टिल आतापर्यंत त्यांना गुडघेदुखीचा कोणताही प्रॉब्लेम नाहीये. तर सक्सेस स्टोरी ऑफ द पेशंट्स याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पेशंटची जर्नी, गुडघेदुखी कशी होते, कशा पद्धतीने होते आणि ती कशा पद्धतीने बरी होते इथं पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकमध्ये, हे आज आपण त्यांच्याकडून ऐकूयात. तुमचं नाव सांगा काकू. माझं नाव पुष्पा तरे. बरं, वय किती आहे तुमचं? 65. बरं, इथे तुम्ही साधारणतः 1 वर्षापूर्वी 1 आला वर्ष होता. झालं. बरं, त्यावेळेस किती दिवसांची ट्रीटमेंट तुम्ही इथे घेतली होती? 1 महिन्याची. 1 महिन्याची. मग रोज इथे येत होता तुम्ही? रोज नेहमी रोज. पण तुम्ही एक्सरे काढले होते किंवा MRI काढले होते? काढले त्याच्यामध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? गादी कमी झाली म्हणून. गादीची झीज झाली आहे. हं. बरं, मग ते वयोमानानुसार गादीची तुमच्या झीज झालेली आहे. मग त्याच्यावरती औषध गोळ्या काही घेतल्या होत्या का तुम्ही इथे यायच्या आधी? घेतलेल्या. बरं, पण त्याने तात्पुरता आराम मिळत तात्पुरता होता? आराम भेटला मला. अच्छा, कसं कायमस्वरूपी आराम मिळत नव्हतं? म्हणजे काय व्हायचं नक्की? दुखत होती जाम, बरं. चालता येत नव्हतं मला. हं, हं. नंतर इथे आले ना आराम भेटला मला. मी इथला पत्ता तुम्हाला कोणी दिला बरं पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकचं? माझ्या मुलांनी सांगितलं मला. अच्छा, तोच घेऊन आला मला. बरं बरं, मुलगा घेऊन आला. हं. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे 30 दिवस ट्रीटमेंट केली, औषधं घेतली. पण ती जी ट्रीटमेंट असते, जी आपली पोटली असेल, धारा असेल, ती ट्रीटमेंट आपण परत घरी किती दिवस साधारणतः चालू ठेवली? 2 महिन्यापर्यंत केली. 2 महिन्यापर्यंत तुम्ही पोटली, धारा सगळं करत होतात. म्हणजे घरी करताना तुम्हाला किती वेळ लागायचा ते करताना? 1 तास, 1.5 अर्धा तास? तास. बरं, अर्धा तास अर्धा लागायचा तास तुम्हाला. लागायचा. अर्धा तास या गुडघ्याला, अर्धा तास हम्म. त्या गुडघ्याला, म्हणजे 1 तास त्या स्वतःच्या गुडघ्यासाठी देत होत्या. आणि 1 तास जेव्हा त्या स्वतःच्या गुडघ्यासाठी दिलाय त्यांनी, त्यावेळेस त्याचा गुडघा जो आहे तो पूर्णपणे बरा झालेला आहे. मग आता तुम्हाला साधारणतः 1 वर्षानंतर तुम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये आलात, तर त्यावेळेस तुम्हाला याच्यातले कुठले सिम्पटम्स होते का बाबा की मला जिन्यांची चढ उतार करता येत नाही आता, किंवा माझे गुडघे खूप दुखतात, किंवा गुडघ्यांना सूज काहीच आहे? नाही त्रास झाला मला. बरं फक्त एवढा भाग जरा त्रास करत होता मला. बरं बरं, म्हणजे दुसरा काही नाही. कमरेचा भाग जास्त त्रास हां. देत होता, बाकी गुडघ्याचं दुखणं अजिबातच नाही, त्याचा काहीच त्रास नाही. बरं बरं. आणि इथे आले तर पथ्य? मला खूप आराम भेटला. अच्छा, आणि पथ्य वगैरे काय पत्ते तुम्हाला? अगदी भरपूर पाळले मी. काहीच म्हणजे? नव्हती खात. अंड बिंड उंची हं, हं. मटण काहीच खाल्लं नाही मी. दही पण नाही खाल्ला. ते हां. चीज बोलतात ते पण नाही खाल्लं मी. बरं बरं. बटाटो नाही, वांग नाही, काहीच नाही खाल्लं. पण तुम्ही व्यवस्थित इथं 30 दिवस तर ट्रीटमेंट केली, येऊन जाऊन ती ट्रीटमेंट केली, रोज घरून इथे यायचं जायचं. दुसरं म्हणजे या पेशंटने पथ्य जी आहेत ती सांगितलेली व्यवस्थित पाळली. औषधं त्यांनी जवळजवळ 6 महिने घेतलेली आहेत. त्यानंतर त्यांना जे उपचार घरी सांगितले होते ते व्यवस्थित केलेले आहेत. साधारणतः 2 ते 3 महिने त्यांनी पोटली, धारा घरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर पेशंट आहे तो बरा झालेला आहे. आपण काय करतो, जेव्हा आपली गुडघेदुखी असेल त्यावेळेस मला 30 दिवसात, मला 10 दिवसातच आराम पडला पाहिजे, अशी पेशंटची आपल्याकडे तक्रार असते की मला 10 दिवसातच आराम पडला पाहिजे किंवा मला 30 दिवसातच आराम पडला पाहिजे. असं होत नाही. आपल्या गुडघ्याला, आपल्या दुखण्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि जर तुम्ही तेवढा वेळ आपल्या गुडघ्याला किंवा गुडघेदुखीला जर दिलात, आपल्या शरीराला दिला, तर येणारा जो फरक आहे किंवा येणारा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला असतो. जसं की त्या काकूला फरक पडला. जेव्हा तुम्ही आपल्या गुडघ्यावरती कॉन्सन्ट्रेट करता आणि गुडघेदुखीवरती नाही बाबा मला याच्यावरती मातच करायची, त्यावेळेस मग तुमची गुडघेदुखी बरी होते. 1 महिन्यामध्ये किंवा 10 दिवसामध्ये अशी कोणतीही जादूची काढली फिरत नाही. तुम्हाला गुडघेदुखीसाठी वेळ हा द्यावाच लागतो. थँक्यू काकू, तुम्ही एवढी जर्नी आम्हाला सांगितली की एवढे दिवस लागले मला बरं होण्यासाठी आणि मी कशी ट्रीटमेंट यावर पूर्ण केली. थँक्यू. पण तुम्ही देवासारखे भेटले मला, म्हणून मला चालता येते.